नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला रवा ढोकळा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. ढोकळा म्हटलं की आपल्याला आठवतो तो खमण ढोकळा. पण कधीतरी वेगळी काही चव हवी असेल किंवा रोज रोज नाश्त्याला तेच तेच कांदे पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल, रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. एका भांड्यामध्ये 1.5 वाटी रवा घेऊयात. अर्धी वाटी आंबट ताक घालूयात. तुम्ही दहीसुद्धा घालू शकता. ताक आंबट असलं तरी ताजं घ्यायचं आहे. 2 हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, पेस्ट घालूया. 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, तसेच अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घेऊया. मिक्स करत असतानाच रव्याने ताक आणि पाणी दोन्ही शोषून घेतलेलं आहे. तसेच रव्याच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया. ढोकळ्याचे पीठ भिजवण्यासाठी मला आणखीन अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. हे बघा, मिश्रण चमच्यामधून सहज खाली पडत आहे. आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूया. रवा भिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळा शिजणार आहे त्या भांड्याला चारही बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया. म्हणजे ढोकळा थंड झाल्यावर तो नीट निघेल. भांड्याला तेल लावून झालेले आहे. 30 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढूया. रवा छान उमललेला आहे. परत एकदा आपण हलवून घेऊया. याच्यामध्ये 1.5 टीस्पून इनो घालूया. ढोकळा छान फुगून स्पंजी होतो. इनो लगेचच ॲक्टिवेट व्हावा म्हणून त्याच्यावर 2 चमचे पाणी घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे, कारण मिश्रण भांड्यामध्ये ओतलं की लगेचच तो शिजवायला आपल्याला ठेवायचा आहे. मिश्रण भांड्यामध्ये ओतूया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भांडं ह्या पद्धतीने हलवून घेऊयात. पाणी आपलं उकळलेलं आहे. ढोकळा शिजवायला ठेवूयात. भांड्यावर झाकण ठेवूयात. ढोकळा शिजण्यासाठी गॅसची आच मोठीच ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. सुरीने ढोकळा शिजला आहे का नाही ते पाहूयात. मिश्रण सुरीला चिटकलेलं नाही आहे, याचा अर्थ ढोकळा आपला शिजलेला आहे. गॅस बंद करून ढोकळा थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. ढोकळा आणखीन चविष्ट लागावा म्हणून फोडणी देऊयात. भांड्यामध्ये अर्धी पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून तीळ, पाव टीस्पून हिंग, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, ताजी कढीपत्त्याचे पाने घालूयात. मिरची आणि कढीपत्त्याची पाने 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. फोडणी थोडीशी थंड झाल्यावर शिजलेल्या ढोकळ्यावर घालून चमच्याने पसरून घ्यायची आहे.
फोडणी छान आपली पसरून झालेली आहे। सगळ्यात शेवटी आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। ढोकळा कडेने सोडून घ्यायचा आहे। ढोकळ्याचे चौकोनी आकार होतील असे कापून घेऊयात। रवा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे। असा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।